हॅलो. तर आज आम्ही गेलो होतो रानामध्ये शेवळी शोधायला. ॲक्च्युली शेवळीचा प्लॅन नव्हता. आमचा प्लॅन होता हुंब खायचा. तर आम्ही गेलो होतो हुंब खायला. पण रस्त्यामध्ये आम्हाला शेवळी दिसली आणि शेवळी दिसली ती तर मी सोडणार नव्हतोच. मी त्यांना म्हणालो, "लहान तर लहान, मला तर शेवळी पाहिजेत." कारण की शेवळी मला खूप जास्त आवडतात आणि आमच्या इथे सुद्धा येतात. बट आमच्या इथे थोडा जास्त पाऊस पडल्यावर येतात आणि आमच्या तिथे तसा फारसा पाऊस पडलाही नाही. त्या बाजूला पडला होता विरार साईडला, तर आम्ही विरारला गेलो होतो. तर बरीचशी आम्हाला शेवळी मिळाली. भाजीपुरता तरी मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही हुंबाच्या झाडाकडे गेलो. तुम्हाला हुंब काय असतात माहिती आहे का? ही जी लाल लाल रंगाची फळं दिसतात ना, ह्यांनाच हुंब असं म्हटलं जातं. तर लगेच आदित्यने त्या एका काठीने मोठ्या ती हुंब पाडून घेतली. एकदम द्राक्षाच्या घोसासारखे त्याचे घोस दिसत होते आणि आतून ना एकदम जेलीसारखा टेक्स्चर असतो ह्याचा. जेलीसारखी लागतात. खूप छान अशी याची चव असते. मी तर फर्स्ट टाईमच खाल्ली. मी ह्याच्या आधी कधी हुंबा खाल्ली नव्हती. बट खूप सारी तिथे होती आणि माकडं पण या हुंबांवर खूप येतात. माकडं खूप ते खातात. त्यांनासुद्धा ही खूप आवडतात आणि ह्यावाल्या घोसावर इतके सारे माकुंडे होते ना आणि खूप सारी हुंबा खाल्ली, शेवळी घेतली आणि आम्ही घराकडे निघालो. तर घरी आल्यावर आम्ही थोडीशी काकडंसुद्धा पाडली कारण की शेवलीच्या भाजीमध्ये काकडं टाकावीच लागतात. थँक्स फॉर वॉचिंग.